पोलीस किंवा सरकारी वकील ऐकत नसतील तर करा हस्तक्षेप अर्ज. म्हणजेच काय, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन. समजा तुम्ही कोणाविरुद्ध पोलिसात FIR दाखल केलाय किंवा तुम्ही एखाद्या गुन्ह्यात पीडित आहात, पण कोर्टात केस सुरू झाल्यावर तुमच्या लक्षात येतं की सरकारी वकील तुमची बाजू मांडताना काहीतरी कमी पडतायत किंवा पोलिसांनी आरोपी सोबत संगनमत करून तपासात अनेक त्रुटी ठेवलेत, ज्यामुळे आरोपीला जामीन मिळू शकतो किंवा तो सुटू शकतो. अशा वेळी एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय करणार? तुम्ही फक्त शांत बसून कोर्टाचा तमाशा बघणार का? तर बिलकुल नाही. अशा परिस्थितीमध्ये कायद्याने तुम्हाला एक शस्त्र दिलाय, ज्याचं नाव आहे हस्तक्षेप अर्ज. म्हणजेच काय, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की फौजदारी केसमध्ये हा हस्तक्षेप अर्ज कधी आणि कसा दाखल केला जातो. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. हस्तक्षेप अर्जाचं महत्व खूप आहे, पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे किंवा बऱ्यापैकी माहीतच नाही असं म्हणू शकाल आपण. आपल्याकडे ज्यावेळी फौजदारी खटला चालू होतो त्यावेळी हा खटला नेहमी सरकार विरुद्ध आरोपी असा चालतो. म्हणजेच कोर्टात तुमची बाजू सरकारी वकील मांडतात. पण जर तुम्हाला स्वतःची बाजू अधिक खंबीरपणे मांडायची असेल तर तुम्ही पुढील तीन परिस्थितीमध्ये हस्तक्षेप अर्ज करू शकता. पहिली परिस्थिती, आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करताना. म्हणजे काय, आरोपीच्या जामीन अर्जाला तुम्हाला जेव्हा विरोध करायचा आहे, जेव्हा आरोपी जामीन कोर्टात अर्ज करतो तेव्हा सरकारी वकील तर विरोध करतातच, पण पीडित म्हणून तुम्हाला जर भीती असेल किंवा तुमच्याकडे आरोपी विरुद्ध ठोस पुरावे असतील तर तुम्ही हस्तक्षेप अर्ज करून आरोपीच्या जामिनाला तीव्र विरोध करू शकता. दुसरी परिस्थिती, पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टच्या वेळी. म्हणजे काय, अनेकदा पोलीस तपास करतात आणि आरोपी विरुद्ध पुरावे मिळाले नाहीत असं सांगून कोर्टात केस बंद करण्याचा अहवाल, ज्याला आपण समरी रिपोर्ट किंवा क्लोजर रिपोर्ट असं म्हणतो, याची माहिती मी काही मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि ज्यावेळी पोलीस असा रिपोर्ट सादर करतात त्यावेळी अशा वेळी पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेण्यासाठी तुम्ही कोर्टात हस्तक्षेप अर्ज म्हणजे प्रोटेस्ट पिटिशन दाखल करू शकता. तिसरी परिस्थिती, सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांना मदत करण्यासाठी. जर केसच्या ट्रायल दरम्यान महत्वाचे साक्षीदार किंवा पुरावे कोर्टासमोर आणले जात नसतील तर तुम्ही कोर्टाची परवानगी मागू शकता. म्हणजे काय, तुम्हाला असं वाटत असेल की महत्वाचे पुरावे हे समोर येत नाहीयेत तर तुम्ही त्यावेळेला हे करू शकता. आता पाहूया की हा अर्ज नेमका कसा आणि कोणत्या कायद्यानुसार केला जातो. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम 341, ज्याला आपण पूर्वी CRPCचे कलम 301, 302 म्हणायचो, अंतर्गत म्हणजे या कलमांतर्गत हा अर्ज केला जातो. याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचे एक खाजगी वकील नियुक्त करावे लागतात. त्यानंतर तुमचे वकील कोर्टासाठी एक अर्ज तयार करतात, ज्यामध्ये केस नंबर, FIR नंबर, तुम्ही त्या केसमध्ये पीडित किंवा तक्रारदार कसे आहात याचा स्पष्ट उल्लेख असतो. तसेच पोलिसांच्या तपासात काय त्रुटी आहेत आणि तुम्हाला हस्तक्षेप का करायचा आहे हे सविस्तर लिहावं लागतं. हा अर्ज तयार झाल्यानंतर संबंधित कोर्टात दाखल केला जातो. कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेऊन तुमच्या खासगी वकिलाला केसमध्ये हस्तक्षेप करण्याची आणि सरकारी वकिलांना मदत करण्याची परवानगी देते. पण इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार फौजदारी केसमध्ये तुमचे खासगी वकील हे मुख्य वकील म्हणून काम करू शकत नाहीत. केस चालवण्याची मुख्य जबाबदारी ही सरकारी वकिलांचीच असते. तुमचे वकील फक्त सरकारी वकिलांना कायदेशीर मदत करू शकतात, त्यांना पुरावे सुचवू शकतात आणि कोर्टाच्या परवानगीने शेवटी आपले लेखी मुद्दे म्हणजे रिटन आर्ग्युमेंट मांडू शकतात. पण ही मदत सुद्धा म्हणजे इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन करून तुम्ही जे काही सरकारी वकिलांना मदत करत आहात खाजगी वकिलांमार्फत, ही मदत सुद्धा तुमची केस जिंकण्यासाठी अत्यंत मोलाची ठरते. त्यामुळे जर तुमच्या केसमध्ये पोलीस किंवा सरकारी वकील कुठे कमी पडत असतील तर घाबरून न जाता लगेच तुमच्या वकिलामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल करा आणि आपल्या हक्कासाठी लढा.
कायद्याची अशी सोपी आणि महत्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला, आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.